सर्वप्रथम आता इथे आपण मोदकाची पारी बनवण्याची तयारी करतो आहे। आपण इथे बेसनाचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे। थोडंसं दोन्ही मिक्स करून जेणेकरून आपली जी मोदकाची पारी जी आहे ती व्यवस्थितपणे तयार होते। ही आमची पारंपरिक रेसिपी आहे। माझी मम्मी खूपच छान प्रकारे बनवते। त्यात हे पीठ मळून घेऊया। थोडंसं मीठ घेतलं आपण याच्यात चवीप्रमाणे, जास्त नाही घ्यायचं आहे। थोडी हळद घ्यायची चिमूटभर, हाफ टीस्पून घेतली तरी चालेल। हळद घ्यायची आणि थोडंसं तिखट असं घ्यायचं आहे पारीसाठी। आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे। खूपच पातळ असं बनवायचं नाही आहे, घट्ट असं मळून घ्यायचं आहे हे पीठ। हे बघा, हे सर्व आपण साहित्य घेतलेलं आहे। आता तिखट आणि मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे आणि आता हे थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे जी पारीचं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। आपण हे पीठ मळून घेऊया। हे बघा, आता त्यातली सारणासाठी भाजलेली तीळ जे आहे, शेंगदाण्याचा कूट घेतले, खोबरं घेतले, तर त्याचप्रमाणे थोडंसं भाजून कांदा घेतलेला आहे, लसूण, लाल तिखट, जिरे, हळद हे सगळं सारणासाठी आपण घेतलेलं आहे। मीठ घेतलेलं आहे, शेंगदाण्याचा कूट वगैरे सगळं आपल्याला असं बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधनं। आणि बघा, हे पिठाचा आहे ना घट्ट असा गोळा तयार झालेला पाहिजे। सैल नाही चालणार, नाही तर आपली पारी व्यवस्थित नाही होणार आणि मोदक आपले फुटतील। त्यामुळे घट्ट असा गोळा आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे, एकदम थोडं थोडं पाणी घेऊन। आणि ते सारण आपण मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आपला गोळा जो आहे तो तयार झालेला आहे। हे बघा सारण आहे, बघा बघू शकता तुम्ही, पांढरे तिळ कसे मी बारीक वाटून घेतलेले आहेत। शेंगदाण्याचं कूट, खोबरं किसून घेतले, हे सर्व पहिले मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। कोथिंबीर आणि कांदा ऑप्शनल आहे, पण मी इथे एक छोटासा बारीक कांदा बारीक चिरून घेतला आणि थोडासा परतून घेतला आहे आणि मग तो मी या मिश्रणात ॲड करणार आहे। तुम्ही कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमची इच्छा, तुम्ही वापरू शकता नाही तर नाही। हे बघा, आणि हळद, तिखट, मीठ जे आहे ते पण आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि कांदा आणि लसूण आपल्याला ठेचून टाकायचं आहे, नाहीतर लसणाची पेस्ट जरी तुम्ही टाकली तरी चालणार आहे, पण लसूण मी इथे ठेचून टाकणार आहे। ते बघा, कांदा घेतले, हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचं आहे छानपणे। हे बघा, सगळं एकजीव झालं पाहिजे। ह्या मसाल्याची जी टेस्ट आहे ती खूपच छान लागते। तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। आणि अजून एक विनंती आहे, अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की करा। हे बघा, पिठाला एकदा तेलाचा हात लावून घेतलेला आहे, व्यवस्थित एकसारखं केलं आहे। सारण पण आपलं रेडी आहे। सारण माझी मम्मी बनवते आहे, बघा पीठ तर रेडी आहे आपलं। ही माझी खूप फेवरेट भाजी आहे ही, आणि मासवड्या म्हणून आमच्या इकडे खूप फेमस आहे। त्याची पण रेसिपी लवकरच मी तुमच्यासाठी आणेल। आज सध्या आपण ही भाजी बघूया। बघा, मम्मी कसं सगळं व्यवस्थित एकजीव करत आहे, जेणेकरून मसाले जे आहेत ते आपल्या सारणात पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत। हे बघा, आता ती पारी बनवायला घेतली तिने। खूपच छान प्रकारे अशी पारी बनवायची आहे मोदकाची। चला तर मग आपण आता मोदक तयार करून घेऊया मस्त असे। हे तुम्ही पारी जी आहे तुम्ही हातावरच तयार करू शकता, नाही तर तुम्ही लाटून घेतलं तरी चालेल। पोळपाट लाटण्यावर लाटून घेतलं तरी। बघा, मम्मीने माझ्या छान असं हातावरच असं गोल गोल करून छोटे छोटे पारी तयार करत आहे आणि त्यात हे सारण भरत आहे आणि याला छान असं मोदकाचा किंवा तुम्ही वांग्याचा पण आकार देऊ शकता, खूप छान दिसतं ते। हे बघा, मम्मी माझी मोदक बनवत आहे, ओरडत पण आहे मला, कारण तिला व्हिडिओ शूटिंगमध्ये घेतला आहे म्हणून। हे बघा, ती किती छान पद्धतीने आता हे सारण भरते आणि याला छान असा मोदकाचा आकार देणार आहे ती। काही काही पारंपरिक पद्धती जे रेसिपी जे असतात ते आपले मम्मी, आजी तेच खूप छान प्रकारे बनवतात। तर बघा, मम्मी आता बनवत आहे, दाखवेल मम्मी तुम्हाला आता कसं ते मोदकाचा शेप द्यायचा आहे आपल्याला। एकदम हळूहळू, हे थोडंसं नाजूक हाताचं काम आहे,
इथे घाई गडबड करून नाही चालत या रेसिपीला. जेव्हा तुम्ही निवांत असाल तेव्हा नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. हे बघा अशा प्रकारे मोदकाचा आकार आपल्याला द्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळे मोदक जे आहेत ते बनवून घेऊयात. हे बघा सुंदर असा आकार द्यायचा. आता आपण आमटीची तयारी करूया. कढईत ऑलरेडी तेल घेतलेलं आहे मी, ते तापून द्यायचं आहे आपल्याला. अजून 2 ते 3 पळी मी तेल ॲड करणार आहे याच्यात. आणि तेल तापल्यावर मग आपण आपले बाकीचे जे मिश्रण आहे ते इथे ॲड करणार आहे. पहिले आपण तेल तापायची वाट बघूया. मी तुम्हाला नक्की खरंच रिक्वेस्ट करते, तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. मला खूपच आवडेल. खूपच छान आणि यम्मी अशी लागते ही रेसिपी, मस्तच. तेल आपलं तापत आलेलं आहे बघा. तापले जवळपास आपलं तेल. आता आपण याच्यात मोहरी टाकणार आहोत सर्वात पहिले. मोहरी तडतडल्यावर मग त्याच्यात आपण जिरे टाकणार आहोत. बघा आता जिरे पण आपण टाकले आहे. जिरे पण तडतडायला लागलेले आहेत. आता आपण इथे अजून थोडेसे जिरे टाकतो आहे. थोडेसे कमी पडले होते. आणि मी आता आहे ना इथे कांदा खोबरंचं वाटण असतं आमच्या घरी नेहमीच. कांदा खोबरं लसूणचं भाजून काळं वाटण रेडी असतंच. तेच आम्ही नेहमी संध्याकाळच्या भाजीला वापरतो. हे बघा हेच ते वाटण आहे. ते आता आपण वाटण टाकणार आहे आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा हे वाटण आहे ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेलात. एकदा थोडंसं याला लालसर कलर येईपर्यंत. तोपर्यंत आपण आपले बाकीचे सगळे मोदक हे बघा रेडी करून घेऊयात. आणि एका साईडला आमटीची तयारी करून घेऊया. हे बघा मम्मीने सगळे मोदक रेडी केलेले आहेत. आणि एका साईडला आपण आमटी टाकतो आहे. आमटी उकळली का मग हे मोदक आपण त्यात टाकणार आहोत. हे बघा त्याला मस्त तेल सुटलेलं आहे. मसाला आपला सुंदर प्रकारे भाजून झालेला आहे. यात आपण आपले बाकीचे जे मसाले आहेत ते ॲड करूया. आता छानच आपले वाटण भाजले गेलेलं आहे. आता मसाले ॲड करूया आपण एक एक. हळद टाकूया 1/2 टीस्पून. इथे लाल तिखट टाकणार आहे मी. इथे 1.5 चमचा लाल तिखट टाकणार आहे. हे बघा लाल तिखट टाकतो आहे आता आपण इथे 1.5 चमचा. आणि 1.5 चमचा आपण इथे अंबारीचा कांदा लसूण मसाला ॲड करणार आहोत आपण इथे. आणि घरचा आमचा जो आहे तो पण मी घाटी मसाला तो पण मी इथे 1.5 चमचा ॲड करते. आणि हे सर्व मसाले आपण आपल्याला सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. परत तेल सुटेपर्यंत जास्त करपून नाही द्यायचं आहे. हे बघा सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग परत याच्यात पाणी टाकायचं आहे आपल्याला. पाणी आपण आपल्याला प्रमाणे पातळ घट्ट पण स्टार्टिंगला जास्तच ॲड करायचं आहे, कारण ज्याकरून ते मोदक आपले याच्यात शिजतील. हे बघा मी याच्यात थोडंसं उकळलेलं पाणी टाकले आहे, जेणेकरून आपल्या भाजीला खूप छान तरी येईल. हे बघा पाणी आपण याच्यात अजून ॲड करणार आहोत. जवळजवळ तुम्ही 2 ते 3 ग्लास याच्यात पाणी ॲड करा, की जेणेकरून आपले मोदक जे आहेत ते खूप छान प्रकारे शिजतील याच्यात. हे बघा मी आता भरपूर प्रमाणात पाणी ॲड केलेलं आहे, तरी बघू शकता तुम्ही. आणि ती कस्तुरी मेथी जी आहे मी हातावर कुस्करून टाकत आहे याच्यात. पाहू शकता तुम्ही भाजीला किती सुंदर सुरेख असा कलर आलेला आहे. खूपच छान यम्मी अशी दिसत आहे भाजी. हे बघा आता मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे याच्यात. आणि ते टाकून झालं का मग आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि उकळी घ्यायची. एक उकळी आल्यानंतरच बघा मीठ टाकते मी आता. उकळी आल्यानंतरच आपल्याला जे मोदक आहेत आपण बनवलेले ते आपण इथे ॲड करणार आहे. तर आता परत एकदा भाजी हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया ते मीठ टाकले ना आपण. आणि मग झाकण ठेवूया. एकदा झाकण ठेवलं का उकळी आली का मग आपण ते मोदक याच्यात ॲड करणार आहोत आपण. चला तर मग 5 मिनटं वेट करूया भाजीला उकळी येईपर्यंत. झाकण ठेवते मी इथे. आता आपण 5 मिनटं वाट बघूया उकळी येईपर्यंत.
त्यानंतरच आपण हे बघा किती मस्त अशी उकळी आलेली आहे. 5 मिनटं झालेले आहेत. आता एक एक करून आपण याच्यात सगळे मोदक जे आहेत ते ॲड करणार आहोत. कोथिंबीर पहिले थोडीशी टाकणार आहे, नंतर परत ॲड करणार आहे. आता मोदक टाकूया आपण. गॅस फास्टच ठेवायचा. उकळी येत असतानाच आपल्याला हे मोदक ॲड करायचे आणि मोदक टाकल्यानंतर परत आपल्याला 5 ते 10 मिनटं वाट बघायची आहे, जेणेकरून आपले हे मोदक जे आहेत खूप सुंदर प्रकारे शिजून निघतील. 10 मिनटं तरी लागतातच. खूप छान दिसतात हे बघा. हे बघा आता उकळतात, हे शिजतात हे मोदक सगळे आपले आणि शिजल्यानंतर खूपच छान लागते ही भाजी, यम्मी अशी. हे बघा किती मस्त उकळत आहे आपली भाजी. आता 5 मिनटं आपण परत झाकण ठेवणार आहे. मोदक शिजायची वाट बघायची आपल्याला आता, जेणेकरून आपली भाजी रेडी होईल आणि मोदक छान प्रकारे. हे बघा तुम्ही बघू शकता आपले मोदक छान प्रकारे शिजलेले आहेत. खूपच छान प्रकारे शिजले आहेत. आता आपण भाजी सर्व करूया. आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. ही भाजी मी भाकरीसोबतच खूप छान लागते. ॲक्च्युली इव्हिनिंगच्या भाज्या आमच्या मोस्टली भाकरीसोबतच खाण्यासारख्या असतात. बघा या मग जेवायला. आणि रेसिपी आवडली असंच नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय.